तर जैन मित्र आपण बघू, आपल्याला कॉल आहे सासुरा आणि गोळवे पिंपळगाव या दोन्हीच्या बाउंड्रीवर एक साप आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये. तर बघू आपण साप कोणता आहे. पाहू शकताय पावसाचं वातावरण झालेलं आहे, तरी पाऊस येणं गरजेचं आहे. सोयाबीन पाना फुलामध्ये आहेत, शेंगा लागल्यात काही जागेवर. आपण आता बरड फाट्यावर आलेलो आहोत. तरी श्रावण महिना चालू आहे. हा पंप माझ्या मित्राचा राणा डोईफळे. आपण जोल्यामध्ये आलेलो आहोत. जोला गाव आहे. आपल्यापासून जवळपास एक 10 किलोमीटर अंतरावर साप आहे. काकू ते गायकवाडाची वस्ती इकडंच आहे का? गायकवाडाची वस्ती इकडंच आहे. हो हो हा बर. काकू पिंपळगावलाच रोड जातोय का पुढं? पिंपळगावला रोड जातोय. बर बर. बघा मित्र हो, हे खेड्यापाड्यामध्ये प्रेम असतंय. विचारल्यानंतर उभा राहून रस्ता सांगणे, व्यवस्थित बोलणे. आणि सिटीचं वातावरण जर कुठं काय झालं तर कोणीच कोणाला रस्ता तर सांगणं लांबच, पण डोकून पण बघत नाहीत. खेड्यापाड्यामध्ये आणखीन बी माणुसकी 100% जिवंत आहे. खरंच ग्रेट माणसं आहेत खेड्यापाड्यामध्ये. पाहू शकता हे दादा आपल्याला नेण्याकरता आलेले आहेत. मित्र हो, सापाच्या नावापासून फार भीती आहे. हे आहेत ते घर आणि शेतामध्ये साप आहे घरात. पाहू शकता काट्या वगैरे घेऊन सर्वजण थांबलेले आहेत मारण्याकरता, पण मारण्यापेक्षा वाचवलेलं बरं म्हणून. हा नाही जाऊ द्या, असं द्या. कोणी बघितला होता? बरं बरं. कशात आहे? ह्याच्या खाली आहे का? बरं बरं. एवढा मोठा म्हणून तर ना. तुम्ही बघितला? फडी वगैरे काय काढली होती का? तोंड बाहेर काढलं त्यांनी, नुसतं तोंड बाहेर. चालतंय. तर पाहू शकताय काही लोक कमेंट करतात की शेतामध्ये साप का धरता, सोडून द्या, विषारी निघाला तर मारून टाका. शेतामध्ये लहान लेकरं घरदार आहे म्हणून आपण या पिंपळगाव या ठिकाणी आलेलो आहोत. वन विभाग धारूर यांचा फोन आल्यामुळे आपण या शेतामध्ये साप धरायला, तर शेतामध्ये साप धरायला जात नाही. शेतात त्यांचा फोन आला तर जातो का? आपण घराशेजारीचा धोका असेल, लेकर बाळ घराशेजारी माणसाची जर वस्ती असेल तर या ठिकाणी जाऊन साप धरावाच लागतो, कारण साप हा पर्यावरणाचा हिस्सा आहे. जर कोणाला बाईट झाला तर शासकीय दवाखान्यामध्ये जावं लागतं. आपण या डीपी खाली साप आहे, तर बघू आपण साप कोणता आहे. जरी कुठं साप निघाला तर स्थानिक आपल्या जवळचं पर्यावरण म्हणजे जे असन वन विभाग यांना पहिला कॉल करा आणि त्यांच्या आदेशाखाली आपण साप धरा 100% जिथे असेल तिथे येऊ. कारण आता त्यांनी एक त्रुटी मानलेली की आमचा फोन आल्याशिवाय साप धरायला जायचं नाही, म्हणून पहिला वन विभागाला कॉल करा, त्याच्यानंतर आपण साप 100% रेस्क्यू करू. तर बघू आपण साप कोणता आहे. ह्याच्या खाली म्हणले का? कागदाच्या खाली इथं होल आहे. आता ह्याच्या खाली होल राहणार आहे. पलीकडून जागा आहे का? नाही नाही. पलीकडून बघा तुम्ही एकदा. आता ही फिटिंग केलेली का डीपी खाली? नाही नाही नाही, मोकळीच ठेवलेली. फिटिंग नाही, मोकळीच. बरं चालेल. मला श्रावण महिना आहे ना, उपास आहे. म्हणजे काय धरला म्हणजे ही होत आहे असं काही नसतंय. योगा योग आहे त्याचं. मरण आल्यावर तर कुठं बी जावंच लागतंय की थोडं ह्या कामामध्ये घालायला पाहिजे बुट. तुम्ही म्हणता ते बी खरंय. पलीकडून सांदा असेल का? नाही नाही, कुठूनच सांग नाही. नाही सांग नाही, काय नाही काय
फक्त तेवढीच जागा आहे. आपल्याला डीपी कलवता येईल का? कलवते येते. चालतं, या तुम्ही इकडून बाकीचे डीपी ओढून धरणार, तुम्ही इकडे या पायीकडनं. बाकीचे लक्ष द्या. ढकलायची डीपी आपल्या पलीकडे या खाली ओढून धरायची मला डीपी. डीपी थोडी पलीकडे नुसती कालवायची. दादा या कधी कधी धामीन बी असू शकते. दामीन नाही. नाही ना? हम्म. सापच आहे. येते धामीन. हम्म. पलीकडे कालवायची पायाकडे बघा बरं का पोरं. तिकडे घ्यायची. पाय पडून एका त्याच्या लई नाही आपल्या फक्त थोडी कालवायची. तुमच्याकडे आल्यावर सोडून देऊ नका, काय होत नाही. फक्त दामाने घ्या, मी म्हणेन तसं घ्या. हळू घ्या, आणखी थोडी घ्या, थोडी. थांबा थांबा थांबा. कोपराच नाग आहे, काय टेन्शन नाही. तुम्ही म्हणले त्याच पद्धतीतला आहे का? हा, ठीक आहे. पुढे लय मट्यात आणि तुम्ही बी दबलाय त्याच्या खाली. हा बघा, आता मी हात घालू का त्याच्यामध्ये? हात येऊन द्यावं लागेल का नाही थोडं तरी? एवढं काळजी करू नका. मोबाईल घ्या इकडे, एक मिनिट. चालू आहे. तर पाहू शकताय मित्र हो, आपण पहिल्यापासून सांगत आलो की ज्या घरामध्ये बेंडकुळे आणि उंदीर राहतो अशा घरामध्ये साप येतात. तर आपण लाईव्ह पाहू शकताय. ही आहे ती शेतकऱ्याची डीपी आहे, ही घर आहे. आणि ह्या डीपीच्या खाली पाहू शकताय हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा. ह्या पहा बेंडकुळ्या त्याच्या शेजारी बसलेल्या आहेत आणि बेंडकुळे खाण्यासाठी हा साप आलेला असतो. साप पकडायलाच आलोत आपण, पण तुमच्यासारखं असं कोणी हलगर्जीपणा करू नाही आणि त्याच्या राशीला मरण येऊ नये म्हणून सांगायचंय. आता ते कुठं जात नाहीये, कसलीच काळजी करू नका. आणि तुम्ही थोडं लांब होता, तुम्ही सोडून द्या डीपी, पोरं धरते. मी म्हणल्याशिवाय डीपी खाली घेऊ नका. तुमच्याकडे येऊन देत नाही, काळजी करू नका. धरलाय मी, काळजी करू नका. डीपी सोडू नका फक्त. घ्या आली का डीपी? सोडा. हे थांब, हेडकुळे झाले वगैरे बाबा. काय नाही काय नाही सोडा सोडा. या काय पाहू शकता आपण बेंडकुळ्या. आणि ह्या बेंडकुळीला पाळता येईना, म्हणजे ह्या बेंडकुळीला तुम्ही ज्याप्रमाणे म्हणलात तसं त्या बेंडकुळीला तिने धरलेलं होतं. सोडा डीपी, डीपी सोडा. तर आपण नाक धरायचं. हा जो साप आहे, म्हणून त्याला बोलवलं होतं तुम्ही. व्हिडिओ चालू आहे, गलत काही बोलू नका. शक्यतो त्याने एखादी बेंडकुळी गिळलेली असत. भारतातला सर्वात विषारी साप म्हणून ओळखला जातो हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे, ज्याला निरोटोक्सम नावाचं जहर आहे. साप चावल्यानंतर आपल्याला नाही इकडे शासकीय दवाखान्यातच जायचंय. आता पडत नाही, काळजी करू नका. हो हो. आता त्याने बेंडकुळी खाल्लेली असेल, त्याला बाहेर काढायचंय. कुठलाही साप आहे, ज्यावेळेस आपण त्याला धरतो किंवा हात लागतो त्यावेळेस जी अन्न खाल्लेलं आहे हा उलटी करून बाहेर काढतो. गाडी बघू आपण काय खाल्लेलं तरी बाहेर काढतोय का. एक एक व्हिडिओ चालू आहे दादा. दादा थांबा थोडं, बघू ना बघू ना. काहीतरी असेल खाल्लेलं त्याने, काही नाही निघायले बाहेर काढायला येतो. थोडं थांबा, कारण की आपल्याला वाटतं त्याने काढू नाहीये, पण साप कुठलाही काही जे खाल्लं भक्ष्य तरी त्याला पळून जाण्यासाठी ते बाहेर काढून टाकावं लागतं. थोडं थांबा, निघू द्या त्याला बाहेर. त्यांना घ्या भैया. बहुतेक एक का दोन बिलकुल पण आहेत त्यांनी गेलेल्या. माऊलीच्या घरी होता म्हणायचं. सोनेनी पाटीला म्हणायचं. हा कातीन डबे आलेले. तर बरणी आहे का? तर नाव सांगा मला यांचं. काय नाव घेतलं? माऊली. माऊली गायकवाड. माऊली गायकवाड यांच्या या डीपी पेक्षा आपण बघितलं आता आतापर्यंत जे काय झालंय ते.
तर ह्या माध्यमातून तुम्हाला सर्वाला एकच विनंती की शेतामध्ये आपण राहतो, थोडी स्वच्छता करा, उंदरं बिंडकुळी येऊ नये असं थोडं स्वच्छ राहू द्या. आडगळ घरामध्ये काही ठेवू नका. ही फक्त उंदराच्या आणि बिंडकुळीच्या शोधामध्ये साप घरात येते. आपण लाईव्ह बघितले आता सध्या व्हिडिओमध्ये की जिथं बिंडकुळ्या तिथंच समजा हा साप बसलेला होता. त्याच्या शोधामध्ये, भक्ष्याच्या शोधात हा साप येत असतो. आणि सगळ्यात मोठा आहे हा, कमीत कमी जास्त नाही एवढं सांगू शकत, पण 10 वर्षाचा साप आहे हा. आणि हे आज दुपारच्या तुमच्या या पायऱ्यामध्ये तुम्हाला दिसला म्हणून, नाही तर या ठिकाणी भरपूर उकरलेले खाली, त्याचा राहावाच ह्याच्या खाली होता. पाहू शकता त्याची फडी वगैरे. आणि भरपूर लोक म्हणतात साप धरल्यानंतर पॅक करायचा, घेऊन जायचा, लोक खेळत येत. पण अशी तुम्हाला माहिती दिल्यानंतर पुन्हा कोणा संग घटना घडू नये, किंवा तुम्ही हा साप जर जवळून बघितला तर माणसाच्या मनामधली भीती 75% तरी मरती. आणि थोडी सापाची डिक्शनरी बघा. आता भक्ष्य बाहेर काढण्याची वेळ आहे त्याची. आता 1-2 मिनिटामध्ये त्यांनी जे काय खाल्लेलं आहे ते बाहेर काढतोय तो. कारण आपल्याला वाटत नाही त्याने बाहेर काढावं, पण कुठलाही साप आहे त्याने काही जर गिळलेला असेल तर पळून जाण्यासाठी तो बाहेर काढतो. बघू शकता आपण, ही शरीर त्याचा हळूहळू हलतं, म्हणजे ही उलटी करण्याची प्रतिक्रिया आहे. असेच काही लोक समाजामध्ये आहेत, जोपर्यंत तुमचं माझं जमतं तोपर्यंत खाऊ घालतात आणि पाठीमागं वकून काढायला होतात की मी ह्याच्यासाठी एवढं केलं. म्हणजे ह्या प्राण्यापासून भरपूर शिकायला आहे आपल्याला. आता बघा, ह्यांनी खाल्ल्याला उलटी का करायची, असे समाजामध्ये भरपूर समाजकंटक आहेत. जोपर्यंत आपल्यापाशी फायदा तोपर्यंत राहतात, आणि आपल्यापासून फायदा संपला की आपल्याला सोडून देऊन पाठीमागे टीका करतात. पण असो, चला, बिंडकुळी मोठी गिळलेली म्हणून त्याला थोडं त्रास व्हायला. ती दुसरी नाही का भरणी एखादी मोठी घ्या ना बाहेर निघले दुसरं टोपण आहे का भरणी दुसरी द्या ना. हे कुजलेलं टोपण आहे, जाईन निघून. असं करू नका ना. जरा थोडी मोठी भरणी असेल तर द्या. रिकामी करा, चांगली द्या. तो पण बघा बरं बसतंय कधी. आणा इकडं. तर पाहू शकताय आपण, लोक म्हणतात की जुनी पद्धत आहे, साप चावल्यानंतर पलटी मारतो, तो एक विषय आहे. आणि तरच विष चढतं आणि त्याच्या टाळ्याला दात असतो असं एक म्हणण्यात आलेलं आहे, म्हणजे अफवा आहे. मी तुम्हाला दात दाखवतो सापाचं. याजवळ सापाला, या मावशीकडे अलीकडे या तुम्ही. म्हणजे काय होतं, शेतात तुम्ही बी काम करता, थोडं मागं नाही ह्यांना म्हणलं बघा. आपण ही जी पाहताय त्याचा खालचा जबडा आहे, इथे दात आहेत का नाही. सापाला दात विषयाचे आहेत ते का, हे वरचे ही 2 पाहिले का, ही पलीकडल्या कडीला ना अलीकडल्या कडीला. हा, साप चावल्यानंतर विषारी जर साप चावला तर माणसाच्या शरीरावर असे 2 डॉट उमटत आहेत, 2 दात. तो विषारी साप समजायचा. आणि पूर्ण जबडा जर शरीरावर उमटाला तर बिना विषारी साप समजायचा. आता हा विषारी साप आहे, याला निरोटोक्सिन नावाचं जर आहे. 2 दात बाईट ज्यावेळेस होतात छोटे छोटे असे या ठिकाणी, त्यावेळी 100% समजायचं की आपल्याला विषारी साप चावलाय. काठी मोठी असल्यामुळे ते दात दाखवता आले नाहीयेत, तरी आपण प्रयत्न करू. हो का, हे अलीकडे आलाय का, ही दात हा एक आहे, आणि ह्या कोपऱ्याला हा एक दात आहे. हो काही सोडलेलं विष काठीवर आहे काही. तर शेतामध्ये काम करताना व्यवस्थित करा. कारण टोपण काढून द्या ना. आणि सध्या सोयाबीनमध्ये परडाची पिल्ले आहेत, म्हणजे रसल वायपरचे. रसल वायपर लक्षात येत आहे का आपल्याकडे? त्याला परुड म्हणलं जातंय, परुड. आता सगळ्याच्या डोक्यात असं सोडताना असं होईल तसं होईल, थोडं माग व्हा, बाकीची सारखा माग. तर कधी कधी सर्पमित्र सुद्धा ओव्हर करताना लोक जमले म्हणजे टंटबाजी करणे, ह्याच्यामध्ये बऱ्याच सर्पमित्राचा जीव गेलेला आहे. तर आपल्याला स्टंटबाजी करायची नाही, फक्त आज साप धरून नेलाय म्हणजे तुमच्या घरामध्ये समाधान, बाबा आपल्या इथलं इग्न गेलंय, हे तर मान्य आहे का नाही. मग आता कुठेही साप जरी निघला तरी फोन आधीच वन विभागाला करा, त्यांच्या मार्फत सर्पमित्र येऊन समजा साप धरतील. तर तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. श्रावण महिना चालू आहे, तुम्ही न मारता वाचवण्याचा प्रयत्न केला, नाहीतर त्याला एका काठी मी तुम्ही मारू शकत होता.
नाही बरोबर आहे. हे का नाही, तर हा एक पर्यावरणाचा हिस्सा आहे. आज प्रत्येक व्हिडिओला आपण सांगतो औषध गोळ्या आणि ऑपरेशनला भूल जी आहे का ही पूर्ण सापाच्या विषयापासून आहे. बघा कशापासून आहे? आज तुम्ही दवाखान्यात गेलात ऑपरेशनला तर तुम्हाला जी भूल दिली जाते ही पूर्ण सापाच्या विषयापासून आहे. म्हणून साप वाचणं एक काळाची गरज आहे, अन्न साखळीचा भाग आहे. भरपूर झाडतोड झाल्यामुळे ह्या वर्षी पाऊस आहे का आपल्याकडे? असं झालं का बाबा कधी? कधीच झालं नाही तुमच्या बघण्यामध्ये. आम्ही बऱ्याच जणांचं ऐकले असा दुष्काळ पडला नव्हता. आता जर पाऊस नाही पडला तर काय अवघड होणार आहे का नाही? तर सर्वांना विनंती, झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचा हिस्सा म्हणून साप वाचवा, एकूण याचा जीव वाचवा. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.